कुणाल अतिशय चांगल्या प्रकारे नावाजलेला गोलंदाज असा अजय गणपती बाप्पा मोरे या संघाचा असा नावाजलेला गोलंदाज अजय तसा त्याच्या ऑपोजिट बॅटिंग करतो तो कुणाल. पाहूया कशा रीतीने आणि 9 चेंडू मला असेल बघूया पाहू आणि 2 धावा. अतिशय खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अजयकडून. त्या नावाजलेला गोलंदाज आहे. आम्ही बघतो पाहतो अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपला त्यांचा सहभाग अतिशय चांगला असतो. चांगल्या प्रकारे त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. तसेच चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया ज्या सामना करतोय तो कुणाल. पाहूया कशा रीतीने सामना करतो ते अजय चेंडूला आणि आवडला. पाहूया चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल त्यांच्या खेळाडूंकडून. अजय मारा करतोय कुणाल. पाहूया कुणालने आवडला. पाहूया आणि सर्वात चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आपल्या संघासाठी. अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळत आहे त्यांच्या खेळाडूंकडून. पाहूया अजयचा मला वाटते हा 4था चेंडू असेल. पाहूया आपल्या संघासाठी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळत तो अजय आणि आवडले. पाहूया आणि परंतु अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल गणपती बाप्पा मोरे या संघाचा. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गणपती बाप्पा मोरे या संघाकडून. कुणालला मात्र जखून ठेवलं या अजयने. गोलंदाज सुंदर असा मारला चेंडू मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गणपती बाप्पा मोरे. जबरदस्त जखून ठेवलेला हा सामना. अजय जबरदस्त असा गोलंदाज पाहायला मिळतोय. कुणालला मात्र काही समजत नाही आहे. वारंवार फटके मारतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपते. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया कोणत्या पद्धतीत कुणाल मारा करतोय अजयला. राईट मोर विकेट मारा करतोय अजय. पाहूया कुणाल शेवटचा चेंडू. सुंदर असा पटवला चेंडू मात्र निश्चितच पहिला धक्का बसतोय शेवटच्या स्वरूपात. अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल गणपती बाप्पा मोरे या संघाच्या खेळाडूंकडून. आपल्या संघासाठी अतिशय काही सुयोगचं लक्ष नसल्यामुळे संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 4. सुयोग सारखा धडकेबाज फलंदाज बाद होतोय मात्र मारा करतोय विशाल कुणालला. सुंदर असा पटवला चेंडू मात्र आणि गणगणी चौकार. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी म्हणाले कुणालच्या बॅटीद्वारे फलंदाज आहे तो विशाल. पाहूया हा दुसरा चेंडू आणि आपला बॉल एक चौकार रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. पाहूया मला वाटते हा 3रा चेंडू. दुसऱ्या षटकातला 3रा चेंडू आणि आवडला. पाहूया परंतु चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. धावसंख्या गती काय 9 वरती थांबते. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल या खेळाडूंकडून. आपल्या संघासाठी पाहायचं भरून कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आणि वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या झाली आहे ती 10. पाहूया 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आणि वाईट चेंडू. धावसंख्या झालेली होती 11. धावसंख्या झालेली होती 11. दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या झाली होती 11. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली होती 11. पाहूया कुणाल आवडले. पाहूया आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते गणपती बाप्पा मोरे या संघाच्या खेळाडूंकडून. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल गणपती बाप्पा मोरे या खेळाडूंकडून. पाहूया कुणाल. मला वाटतं या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक. पाहूया कुणाल कशाचे सामना करतो तो पाहूया आणि आवडले. पाहूया परंतु एक लवकर रोखू शकत नाहीये आणि 1 चेंडू बाकी. पाहूया कुणाल कशा रीतीने मारा करतो तो पाहूया कुणाल आणि आवडले. पाहूया परंतु चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या गणपती बाप्पा मोरे या संघाच्या खेळाडूंकडून. आपल्या संघासाठी अतिशय भरवशी कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाच्या 6 नंतर संघाची धावसंख्या होते ती 13. 1 बाद 13. दुसऱ्या षटकाच्या 6 नंतर संघाची धावसंख्या होते ती दत्तकृपा सातवाणी संघाची 1 बाद 13. आता मात्र पुन्हा ऐकला. पाहूया कोणत्या पद्धतीत मारा करतोय. तसेच गोलंदाज मात्र संघाच्या मार्फत नितीनची शिकवण. 3ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. पाहूया कोणत्या पद्धतीत कुणाल मारा. पाहूया पर्यंत चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. पाहूया कुणाल आणि 1 चेंडू आणि गणगणी चौकार आणि 9 चेंडू अशा रीतीने 5 धावा.
संघाची धावसंख्या होते ती 19. एक बाद 19. मारा करतोय अजय कुणासाठी पाहूया. 55 षटक मारलेला, मात्र निश्चितच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गणपती बाप्पा मोरया या संघाकडून. मातब्बर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा तेवढे फटकेबाजी करतोय, परंतु मारा करतो अजय. इथे मात्र एक सुंदर असं क्षेत्ररक्षण टिकवत जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर असं फटकेबाजी करतोय कुणाल, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय गणपती बाप्पा मोरया या संघाचं. इथे मात्र नो चेंडू पंच घोषित करतायत. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 धावसंख्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. एक बाद 21 करतोय हा नयन. बॅट्समॅन नयन सुंदर असा मारला चेंडू, मात्र फलंदाज झेलचीत होतोय. इथे झेलबाद होतोय नयन सारखा. दुसरा धक्का बसतोय दत्तगुप्पा सातवणे या संघाला. दुसरा धक्का, त्याची जागा घेऊन येतोय तो साहिल. स्ट्रायकर साहिल. जबरदस्त अशी गोलंदाजी अजय करतोय. पाहूया कोणत्या पद्धतीत मारा करतोय साहिल. सुंदर असा तटवला चेंडू, मात्र इथे पंच आउट घोषित करतायत. धावचीच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय दत्तगुप्पा सातेवाडी या संघाला. साहिलच्या स्वरूपात त्याची जागा घेऊन येतोय तो प्रणय. तिसरे षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 21. 3 बाद 21. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक लावतो कुणाल, त्याला मारा करतोय तो अजय. राईट ऑन द विकेट मारा करतोय अजय. पाहूया कोणत्या पद्धतीत कुणाल मारा करतोय. आता मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 बाद 22. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मारा करतोय अजय. सुंदर असा मारला चेंडू, मात्र निश्चितच एक शेवटी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय हा फलंदाज. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघापती बाप्पा मोरया या संघाचं पहिलाच चेंडू, मात्र तटवलेला चेंडू होता. जबरदस्त खेळी सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण. कुणाला मात्र हा कौशल जखडून ठेवतोय बॅट्समॅनला. पाहूया दुसरा चेंडू. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. काही सुंदर मारला चेंडू, मात्र कुणाला काही समजत नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. उत्तुंग असा फटका मारणारा कुणाल, मात्र इथे काही जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे थोडासा रायटर मोर द विकेट मारा करतोय कौशल. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव निघते. एक धावसंख्येने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 24. 3 बाद 24. आता मात्र हे चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया कोणत्या पद्धतीत पुन्हा मारा करतोय कौशलला. सुंदर असा पटवला चेंडू, मात्र सीमारेच्या बाहेर करतोय कुणाल. 1 गॉल चौथा मारतो कुणाल. या 4 धावसंख्या मिळतात कुणालला. पाहूया कोणतं सुंदर असं क्षेत्र गचावाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथे मात्र क्षेत्ररक्षक सीमारेच्या बाहेर जातोय. 4 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. 3 बाद 28. शेवटचं षटक चालू. 3 बाद 28. आता मात्र चौथ्या षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू अजूनही शिल्लक कुणालसाठी. 28. 3 बाद 28. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. अजूनही मारा करतोय कुणाल. भाईला मारा करतोय कौशल. रायटर मोर द विकेट कुणालसाठी. पाहूया कुणालने या आधीचा चेंडू चौकार आणला होता. पाहूया कोणत्या पद्धतीत मारा करतो. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या गणपती बाप्पा खरोखरच मानावं लागेल. या गणपती बाप्पा मोरया टीमला अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रायटर मोर द विकेट मारा करतो कौशल कुणालसाठी. हा मात्र शेवटचा चेंडू राहणार आहे. पाहूया अतिशय हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला करत मिळते. इथे मात्र पंच एकच धाव घोषित कर 2 धाव घोषित करतायत. 2 स्ट्राईक आहे तो कौशल. मारा करतो सुयोग. लेफ्ट ऑफ द विकेट मारा करतो सुयोग. पाहूया सुयोग त्यांच्या पहिल्या डिक्लेअरच्या स्वरूपात श्री गणेशा होतोय गणपती बाप्पा मोरया या संघाचा. एक धावसंख्या मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. आई दुसरा सुद्धा एक धाव मिळते. या एक धावसंख्या होते. धावसंख्या होते ती 2. बिन बाद 2. आता मात्र स्ट्राईकला येतो कौशल. त्याला मारा करतोय सुयोग. लेफ्ट ऑफ द विकेट मारा करतोय सुयोग. हा मात्र पंच स्कोअर घोषित करतायत. आव्हान त्या धावेमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती बिन बाद 3. पहिल्या षटकामध्ये बिन बाद 3. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. एक धावसंख्या होते ती बिन बाद 4.
अतिशय सुरेख अशी फलंदाजी मानावी लागेल. एक सरळ सारखून चाललेला हा संघ गणपती बाप्पा मोरया दाद देतोय. सुयोग कौशलला कोणत्या पद्धतीचं कौशल मारा करतोय. हा सुद्धा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. एकने धावसंख्या वाटते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. बिनबाद 5. अजूनही कौशल मात्र इथे मात्र पंच नो घोषित देतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6. सुंदर असं तक्रार मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. सुंदर असं प्लेसमेंट करून डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावा मिळवतोय हा कौशल. मारा करतो सुयोग. सुंदर असा पहिला धक्का बसतोय कौशलच्या स्वरूपात. सुयोगनं मात्र त्रिफळाचीत केलाय या संघाचा. लेफ्ट आर्ध विकेट मारा करतोय कुणाल. इथं मात्र सुंदर मारलेला चेंडू. इथे मात्र निश्चितच अशी सुंदर अशी गफलत झालेली आहे. अतिशय चोरटी डाग घेतोय. अतिशय चोरटी डाव घेतोय. थँक्यू विजय. थँक्यू विजय. मारा करतोय विशाल. थँक्यू विजय. मारा करतोय कुणाल. विशालसाठी पाहूया. अतिशय गजाशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं या चेंडूवरती. मारा करतोय कुणाल. विशालसाठी पाहूया. सुंदर असा तटावा चेंडू. मात्र निश्चितच एक निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र 76 राहते. धावसंख्या होते ती 1/8. 1/8. इथे मात्र जबरदस्त क्षेत्राला पाहायला मिळतोय. मात्र इथं विशाल सारखा खेळाडू धावशीत होतोय गणपती बाप्पा मोरया संघाचा. धावसंख्या 70. धावसंख्या होते ती 8. 2 बाद अजयसाठी पाहूया अजय कोणत्या पद्धतीत मारा करतोय. इथे मात्र पंच स्कोअर घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 2 बाद. सुंदर असं तटाला चेंडू मात्र अतिशय गटाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सीमारेषा बाहेर टाकतोय अजय. 4 धावसंख्या वाढवतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होते ती 13. 2 बाद 13. अतिशय सुरेख असा सामना चाललेला पाहूया. अजूनही अजय मैदानात गणपती बाप्पा मोरया संघाचा. सुंदर असं डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. अशी ते सुरेख महातुल्यबल असा सामना चाललेला दिसतोय या मैदानावरती. अजूनही अजय मैदानात स्ट्राईकला कुणाल मारा करतोय. सुंदर असं विकेट मात्र दाद देतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरं षटक समाप्तीनंतर संघाची 17 धावांची गरज असणार आहे या गणपती बाप्पा मोरया संघाला. निश्चितच एक धाव पूर्ण करतोय. चोरटी धाव पूर्ण होते. धावसंख्या होते की 15. धावसंख्या होते ती 15. ग्राउंड 3 बाद 15. संघाचं तिसरं षटक घेऊन आला तो सुयोग. मारा करतोय अजय. सुंदर असा मारला चेंडू. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नयन कडून. मात्र निश्चितच एक चौथी धाव घेण्यात यशस्वी होते अजय. एक धावसंख्येने वाढते. धावसंख्या होते ती 16. सुंदर असा निश्चितच एक चौथी धाव घेतोय हा फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 3 बाद 17. 3 बाद 17. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथ असताना काही चेंडू शिल्लक. मारा करतोय अजय. सुंदर असा तडाला चेंडू. मात्र जबरदस्त असं क्षेत्ररक्षण होतंय आणि एकच धाव पूर्ण करून देतोय हा गोलंदाज. लेफ्ट आर्ध विकेट मारा करतोय सुयोग. आदित्य स्ट्राईकला येतो आदित्य. बघूया कोणत्या पद्धतीत सुयोगचा समाचार घेतोय. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथ असताना काही चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. पाहूया कोणत्या पद्धतीत हा आदित्य मारा करतोय सुयोगला. मारा करतोय आदित्य सुयोगला. लेफ्ट आर्ध विकेट मारा करतो सुयोग. सुंदर असा निश्चितच ही चोटी धाव मानावी लागेल. आदित्य हा एक
फलंदाज करून एक चौथी धाव अगेन्स्ट स्ट्राईकला येतो. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक अजूनही मारा करतोय आज्या. पाहूया कोणत्या पद्धतीचे समाचार होतोय. इथे मात्र त्यांचं नो घोषित करतात. 2 धाव वाढते. धावसंख्या होते ती 21. इथे मात्र आजीसारखा फलंदाज सीमारेषा बाहेर टाकून धक्का बसतोय गणपती बाप्पा मोरया संघाचा. आता मात्र तिसरं षटक संपतोय. चौथं षटक घेऊन येतो तो कोण पाहूया. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. कृपया मंडळी सर्व स्वयंसेवक कृपया लाईनवर राहायचं आहे. सर्व स्वयंसेवक नो चेंडू मात्र त्यांचं एक धावशी करता दाखल झाली ती जो सिंगल मारला असता 8 झाला असता. सुंदर मारला चेंडू मात्र एक धाव मिळते. धाव मिळाली होती 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. गणपत बाप्पा मोरया या संघासाठी 5 चेंडू 8 धावा. इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. धावसंख्या कमी होते. धावसंख्या होते ती आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या होते ती 26. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे गणपती बाप्पा मोरया संघाला. इथे मात्र फलंदाज धावशीच होते आदित्य. 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. मात्र एक धाव मिळते. धावसंख्या झाली होती 25. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे. सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे. सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे. मारा करतोय तो प्रणय. पाहूया 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. मात्र इथे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळते. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती डीजे तयार राहायचंय. डीजे 27. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. आता मात्र वाईट चेंडू घोषित करतात. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. निश्चितच 4 धावा मिळणार. आर या पार मिलेगा तो चौकार. या चेंडूमध्ये 4 धावा मिळणार. 4 धावांची गरज असणार आहे.